महायुतीतील जागा वाटपाचा तिढा कायम। भाजप किमान 30 ते 32 जागा लढण्यावर ठाम। शिवसेनेला 12-13 तर राष्ट्रवादीला 4 ते 5 जागा देण्याचा प्रस्ताव। भाजपची लोकसभेची दुसरी यादी आज किंवा उद्या येण्याची शक्यता। महाराष्ट्रासह 7 ते 8 राज्यातील 150 नावांची घोषणा होण्याची शक्यता। काँग्रेस नेते राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज महाराष्ट्रात। नंदुरबारमध्ये यात्रेच्या स्वागताची जय्यत तयारी। शालेय प्रवेशासाठी वयोमर्यादा निश्चित। पूर्व प्राथमिक प्रवेशासाठी किमान 3 वर्ष तर कमाल 4 वर्ष 5 महिने तर पहिलीसाठी 7 वर्ष 5 महिने वय हे बंधनकारक। आंध्र प्रदेश मध्ये भाजप, तृणमूल काँग्रेस आणि जनसेवा पक्षाची युती। आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय। पुणे मेट्रोचा विस्तार होणार। वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली मार्गाला मंजुरी। आर्थिक अडचणी सापडलेल्या बायजूसची देशभरातील सर्व कार्यालये बंद। कंपनीचे फक्त बंगळुरू मधील मुख्यालय सुरू राहणार। मराठा आंदोलन हिंसाचार प्रकरणी राज्य सरकारने केली एसआयटीची स्थापना। नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक करणार आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसक घटनांची चौकशी। शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाचा मार्ग मोकळा। 12 जिल्ह्यातील भूसंपादनाबाबत अधिसूचना जारी। भूसंपादनासाठी 5 अधिकाऱ्यांची नियुक्ती। लष्कराच्या भत्त्यात दिव्यास्त्र तर स्वदेशी बनावटीच्या अग्री 5 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचपणी। तर 5000 किलोमीटरपर्यंतचं लक्ष्य टप्प्यात। आता राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडून डीआरडीओचं अभिनंदन। लोकशाही मराठीची मुलाखत। विजय शिवतारेंनी अर्धवट सोडली। संपादक कमलेश सुतार यांच्या प्रश्नांच्या सरबत्तीपुढे शिवतारेंची माघार। अजित पवार विरुद्ध सामान्य जनता संघर्ष कायम। पवारांना पराभूत करून जनता प्रायश्चित देईल। तर विजय शिवतारे यांची अजित पवार यांच्यावर तुफान टीका। ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून सुरुवात होणार। सात्विक रंकीरेड्डी, चिराग शेट्टीसह पीव्ही सिंधूकडून मोठ्या अपेक्षा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।